साहेब, आम्हाला बघायचं होतं की पोलीस कसा तपास करतात. तुम्ही कधी धरलाय का चोर? हजार धरलेत. मग सांगा की. थांबा साहेब, मी सांगतो. लक्ष्मी, आधी आमच्याकडे तक्रार येते आणि मग आम्ही ज्याच्या विरुद्ध तक्रार येते ना त्याची चौकशी करतो. पण चोरीची तक्रार असेल तर चोराचं नाव बी नसतं आणि तो दिसत बी नसतो. हा, चोर कसं धरता तुम्ही? बुवा, मी सांगतो. जिकडे चोरी झाली असते का नाही तिकडे आम्ही जातोय. आम्ही आजूबाजूला बघतोय. चोर आहे का नाही काहीतरी पुरावा मागे ठेवून जातोय. हा, त्या खंडू चोरांनी ठेवला तसा. हा, मग त्या पुराव्यावरनं हुडकत जायचं. मोबाईल असेल तर नंबर कोणाचा आहे ते बघायचं. बसचं तिकीट सापडलं तर चोर कुठच्या गावचा आहे ते कळतं. रुमाल असेल तर मोती कुत्रा वास घेऊन हुडकून काढतो. अरे वा वा वा, बरीच माहिती आहे की तुला. हा, चतुर्भिंगरी बी असंच हुडकून काढते की चोरांना. आणि राणादा बी सांगत असते कधी कधी. म्हणून मला सगळं माहिती झालंय. तुला ते फिंगरप्रिंटचं माहिती आहे का? नाही, हे काय असतं? अगं ते कसं असतं, समजा चोरानं एखाद्या वस्तूला हात लावला तर तिथं त्याच्या बोटाचं ठसं उमटतात. मग आपण ते ठसं घ्यायचं आणि कॉम्प्युटरवर चेक करायचं. म्हणजे मग चोराला पकडणं सोपं जातं एकदम. मग भिंगरीला कसं नाही माहितीये? कारण तुझी भिंगरी अजून बारकी आहे. ही भिंगरी कोण? बुवा, अहो ते गोष्टीचं पुस्तक आहे ते वाचत असते आमची लक्ष्मी. तुझ्यापेक्षा हुशार आहे पोरगी. तू फक्त केस घालव. जैन साहेब, हे आले तरुण तडफदार 2 मार्कात गेलेले पोलीस. तुम्ही तरी लावले का नाही दिवे? काय झालं कळलं का? अहो बुवा लिहून घ्या. अहो साहेब, मी लय उडकलो. अहो माझं सगळं ट्रेनिंग कामाला लावलो. काय गावनातच घेऊ ती गुंड. 100% इंटरनॅशनल टोळ्या हो. गावात गेले असतील पळून सिंगापूरला. सिंगणापूरला? नाही साहेब, मला वाटतं ती सगळी परप्रांतातली टोळी होती. कारण जी पण माहिती मिळाली आहे ना त्यावरून तसंच वाटतंय. मग हे मला तिथं का नाही सांगितलं? कारण मला बी माझा रिपोर्ट कार्ड चांगला बनवायचा आहे. बुवा, हो हो, करतो. तुमची रिपोर्ट कार्ड ठेवा बाजूला. मी वर काय रिपोर्ट सांगू? काहीच प्रगती नाही या तपासात. साहेब, ज्या अर्थी एकदा ट्रक आपल्या गावच्या वाटेवर जाताना सापडले त्या अर्थी तो त्यांचा नेहमीचा रस्ता असणार. साहेब, मला असं वाटतंय ते परत एकदा प्रयत्न करणार बघ. रस्ता गस्त घालायला पाहिजे. धावणार बघा टोळी. साहेब, मला बी वाटायला लागले मोठी टोळी असणार. मग मी कोल्हापूरवरून परमिशन काढतो आणि जादाची कुमक मागवून रात्रीची गस्त चालू करतो. आपल्याकडे संख्या कमी असल्यानं गस्तीचं कामच होत नाही. चला, या मुलांच्या तक्रारी तर आपण काही लिहून घेऊ शकत नाही, पण त्यांनी आपल्याविषयी घरी जाऊन तक्रार करायला नको. आपली कसली तक्रार साहेब? म्हणजे पोलीस मामानी स्टेशनला नेलं आणि खाऊ दिला नाही अशी तक्रार करायला नको. विकास, जा आणि मुलांना खाऊ घेऊन ये. साहेब, मी तरुण तडफदार पोलीस. 2 मार्कात गेला त्याची शिक्षा येईल. जा, भेळ घेऊन ये आणि आपल्या सगळ्यांना पण घेऊन ये. लक्ष्मी, आई घरी वाट बघत असेल. बघ, पोलीस काकांनी आपल्यासाठी भेळ मागवली. जर आपण खाल्ली नाही ना तर ते आपल्याला जेलात टाकून देईल. गप खायची. बोला कुर्ने, काय म्हणताय?
साहेब दौलतवाडीत एक नवा माणूस गावलाय. आपल्यासाठी काम करायला राज्य आहे. ठीक आहे. आपली गाठ घ्यायची म्हणतोय. अहो कुडणे, हो डोकं ठिकाणार आहे का? किती वेळा सांगितलंय या धंद्यात माझं नाव समोर आलं नाही पाहिजे म्हणून. पण त्याला सगळंच माहिती आहे साहेब. तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय त्यानं मला. नाव काय म्हणलं त्याचं? परेश पाटील. परेश पाटील. परेश पाटील नाव कुठंतरी ऐकलंय. माननीय कुर्णे, बोलो त्याला. जी. साहेब परेश पाटील. नमस्कार, मी माननीय परेश पाटील. मामा साहेब म्हणायचं. हे बघा, मला तुम्हासनी मामाच म्हणावं लागेल. काय आहे तुमची ती भाची नंदिता गायकवाड माझी जीवाभावाची तायडी होती. मी तिचा जीवाभावाचा भाऊ होतो. आता तुम्ही तिचा मामा म्हणल्यावर माझं तुम्ही मामाच झाला की. मामा असं तूच माझ्या भाचीला जेलात घालवलंस, माफीचा साक्षीदार झालास, आता माझ्याच पायाशी येतोस होय. मामा कसं आहे, पाणी गळ्यापत्र आलं की नाही, माकडीन सुद्धा पिलाला स्वतःच्या पायाखाली घेते आणि जीव वाचवायचा प्रयत्न करते. मी तर हाडा मासाचा माणूस आहे मामा. माझा जीव वाचवासाठी मी प्रयत्न केला, मी माफीचा साक्षीदार झालो. काय नाही ते माकडाची आणि पिल्याची गोष्ट तुम्हाला माहित नाही काय असते ते. गोष्टी बंद कर तुझ्या. माझ्याबद्दल काय माहिती रे तुला? मामा तुमची समाजात इमेज कशी आहे आणि तुम्ही खरं कसं आहे की नाही त्याची कुंडलीच आहे माझ्यात. निवृत्ती नाही, सामाजिक कार्यकर्ता. मी पण माननीय परेश पाटील हार्ड सामाजिक कार्यकर्ता. मामा अहो कशाला पाच्यापासून काय लपवताय? उगाच येड पांघरून पेडगावला जायचं नाही. काय माहितीये का मामा, मी जेव्हा तडीपार होतो की नाही तेव्हापासून मी लय मोठा फॅन आहे तुमचा. सुमडीत कुमडी कशी पळवायची हे तुमच्याकडनं शिकावं. ते नाही मामा, मी एवढं सगळं काळं धंद करून तुम्ही एवढं गोरं कसं काय राहिलाय? धन्य आहे बाबा तुमची. ए मामा बिमा काय नाही, माझ्यापासून लांब राहायचं. मामा हे बघा, आता स्पष्ट सांग, या गावात मला पुन्हा उभं राहायसाठी मला तुमची गरज आणि तुमचा धंदा ह्या गावात चालू ठेवायसाठी तुम्हाला माझी गरज. हा, दोघांना एकमेकाची गरज. मी तुमचं कुठलं बी काम करायला तयार आहे, मला फक्त माझं टक्केवारी द्या म्हणजे झालं. माझा प्लॅन वेगळा आहे. तुमचा कुठला बी प्लॅन असू दे की, मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. मला माझ्या टक्केवारीशी देणे घेणं आहे. तुम्ही कुठलं बी काम सांगा, माननीय परेश पाटील पैशासाठी वाटेल ते करायला तयार. चला चला मग मी फिक्स समजतो काम मामा. हा मामा बिमा काय म्हणायचं नाही, सांगितलं ना तुला. तू ना विश्वास ठेवायचा लायकीचा माणूसच नाहीस. मामा मी कुठं म्हणतोय माझ्या विश्वास ठेवा म्हणून? आज रातच्याला तुमचा गावातला माल जो आहे की नाही गावाच्या बाहेर काढतो पोलिसांची नजर चुकून, मग तर माझ्या विश्वास ठेवाल का नाही? हा झालं 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 फिक्स झालं तर 30% माझं, बाकी सगळं तुमचं. डील फायनल. आज रात्रीला तुमचा माल बाहेर जातोय म्हणजे जातोय. चला. ठीक आहे. तसं मला बेगात चांगल्या माणसाची गरज आहे. बरं तुला जमल ना? नाही, या समद्यात माझं नाव कुठं बी समोर आलं नाही पाहिजे. आमदार केलं उभं राहणार आहे मी. त्याची काळजीच करायची नाही मामा तुम्ही. मी माननीय परेश पाटील आहे. कुठं बी येणार नाही नाव. येऊ मामा? आणि काय लागलं की मला फोन करायचा. 2 मिनिटात माननीय परेश पाटील इथं हजर होणार. चला मामा, येतो मामा.
त्या पोरीचे काय कळत नाही बघ. तिने सण झाल्यावर गप घरला यायचं ना हो. पण नाही. आता येऊ दे हिला घरी, मी चांगलं खडसावणार आहे गोदाक्का. काय झालं, सापडली राजलक्ष्मी? अंजली वहिनी, अहो गावात सगळीकडे ओळखलं, पण कुठं बी नाही सापडली राजलक्ष्मी. आता कुठे शोधायचं गोदाक्का हिला? अहो अंजली, ते लक्ष्मी कुठे आहे? आम्ही सगळे तिलाच शोधतोय. अहो आमची संगी पण गायब आहे. अहो सगळीच पोरं गायब आहेत. अहो खरं सांगतोय मी, पोलिसांनी उचलले पोरासनी. तू काय पण बोलू नको. पोलीस कशाला नेतील रे पोरांना उचलून? अहो लक्ष्मी किती आगाव माहिती नाही का तुम्हाला? कुणीतरी केलं असेल कंप्लेंट. हे तर खरं असलं ना अंजलीताई, तुम्हीच काय तर करा आता. लक्ष्मी कशी सगळ्यांची पुढारी होती, जीव कसा आमचा घाबरा घुबरा झालाय बघा. हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी राणाजींना फोन करून विचारते. हॅलो हॅलो, अहो राजलक्ष्मी कुठे आहे? म्हणजे राजलक्ष्मी आणि मुलांना पोलिसांनी उचललंय असं म्हणतात तिथे सगळे. अहो नाही हो, उलट लक्ष्मी आणि त्याच्या दोस्तांनी आम्हाला उचलून आणलं इथं. हा, म्हणजे सगळी मुलं तिकडे? वय समधी भेळ खायला. अहो कधी येणार इकडे? सगळे पालक काळजी करत बसले. खाऊन झालं की निघणार लगेच. बरं समजासनी सांगा निर्धास्त राहा, मी समजासनी घेऊन येतोय. हा ठीक आहे, लवकर या तुम्ही. राणाजी घेऊन येत आहेत सगळ्या मुलांना, काही काळजी करू नका. झालं सर तर निघूया आपण, समजे वाट बघायला तिकडे. हे कुठे टाकू? हा इकडे मी टाकते. नको, मी टाकते. बर, तिकडे डस्टबिन आहे, तिकडे टाक. हा. बरं साहेब निघू काय? बच्चे कंपनी या परत, तुमचं स्टेशन आहे. हो, लवकरच येऊ. हा म्हणजे तुझी आई मारते मला. अय्या, तुम्ही मार खाता बायकोचा? मस्तच की. अहो नाही नाही नाही, तसं नाही. रुपाली यात मस्त काय आहे? नाही तसं नाही, पण हो ते तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. हा साहेब येऊ. ठीक आहे, चला चला उठा, चला बसा गाडी. चला उतरा, चला चला उतरा लवकर, चला. चल 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 चल. चल. हे बघा, हा आता चुपचाप घरला यायचं. घरला समजे वाट बघायला तुमची, कळलं काय? चला जावा. माझी आई तर माझा बुकनाच करणार. चला निघा लवकर, चला. थांबा थांबा थांबा. राणादा, आम्हाला शाळेत एक अभ्यास दिलाय, ते बोलून आलोच मी घरी. बरं ठीक आहे, बोलून घ्या. नाही नाही, आम्हाला जरा टाइम लागणार. तू जा घरला. एवढा कसला अभ्यास? कसला अभ्यास लक्ष्मी? लक्ष्मी खरंच अभ्यासच आहे ना व? अगं तो गणिताचा अभ्यास. ते संगीला जरा गणित अवघड जातं ना, म्हणून ती सारखीच विसरते. तुझा आलोच मी. हे मला काय माहित नाही. तुला घेतल्या बिगर मी घरला गेलो तर तुझी आई ओरडल मला. चल. उलट माझा अभ्यास बुडवला म्हणून ओरडल. बघ तू काय ते. हा हे बी बरोबर आहे. ठीक आहे, लवकर घरला ये आणि तुम्ही समजे बी लवकर घरला जावा, कळलं काय? हा, अभ्यासाचं बोलणं झालं की आलोच मी घरी. या इकडे. चला चला. चल ग.
ऐका सगळ्यांनी, मी आज चतुर भिंगे सारखे चोर पकडणार आहे. कसले चोर? अगं तू ते पोलीस स्टेशनात ऐकलं नाहीस? चोर आले गावात. नाही, चोर पकडायला नुसते भेळ खाऊन उपयोग नाही, ऐकायला शिक. पण आम्हाला कुठं धरायचंय चोर? चोर मी धरणार, तुम्ही सगळे माझ्या संगत असणार. आम्ही का? कारण तुम्ही सगळे दोस्त आहे माझे. आता नीट ऐकून घ्या. आपण आपल्या गावात आपल्या बारक्या पोरांचं पोलीस पथक काढायचं आणि त्याची सुरुवात आजपासून करायची. आजच? हा. रातच्याला सगळे झोपल्यावर आपलं काम सुरू करायचं. आपल्या गावात रातचं कोणी गस्त घालत नाही म्हणून चोर इथनच जाणार. आजच धरायचं त्यांना. नाही नाही, आधीच घरची भडकलेली असणार. माझी आई तर माझा बुकनाच करल. हे बघा, माझं जर तुम्ही ऐकलं नाही तर मी उद्या शाळेत तुमचा बुकना करीन. जेवण करून सगळी झोपली की चुपचाप नेहमीच्या जागी जमायचं, कळलं? हा. तर आता जा लवकर घरी आणि टाइमात पोचा. आजपासून लक्ष्मीची गस्त सुरू. आता जा लवकर घरी. गोदाकावा अजून नाही आली लक्ष्मी. कुठे फिरत असते हे? वेळेत घरी नाही का यायचं? अहो, तुम्ही राजलक्ष्मीला तुमच्या सोबत का नाही घेऊन आला? ती अभ्यासाचं काहीतरी म्हणत होती. आता तसंच घेऊन आलो असतो तर तुम्हीच ओरडला असता मला. पायात नुसती भिंगरी आहे तिच्या, एका जागेला म्हणून थांबत नाही. बघावं तवा बाहेर बाहेर बाहेर. आहेच माझी चतुर भिंगरी. तुमच्या अतिलाडांमुळे होतंय बरं काय सगळं. कायम तिला पाठीशी घालणं आपल्याच अंगाशी येणारे एक दिवस लक्षात ठेवा. दिवस रात्र बाहेर फिरत असते. काय बोलताय तुम्ही? मला सांगा, अभ्यासात कमी आहे का ती? नंबर काढतेच का नाही? म्हणून तर मला तिला काही बोलता येत नाही. रात्रंदिवस बाहेर फिरणं काय चांगलं नाहीये. का त्याला काय होतंय? रानाची पोरगी ती. पोलिसाच्या पोरींना असं घाबरून घरात बसणं बरं दिसत नसतंय. आता ती आल्यानंतर तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये, कळलं? अहो काय बोलतो? आई, लवकर जेवण वाढ, भूक आधी लागली. कुठे होतीस ते सांग मला. अगं मी संगीकडे गेलेले अभ्यासाला. अजिबात थापा मारायचा नाहीये, खरं काय ते सांग. अगं खरंच तिच्याकडे अभ्यासाला गेलेले. विचार पाहिजे तर संगीला. मला आधी जेवायला वाट. अगं हो हो हो, एवढी घाई कशाला करतेस? परत अभ्यासाला जायचं असेल ना? नाही, मला झोपायचंय. लवकर झोपावं, लवकर उठावं. होय ना गाई? बघा किती हुशार पोरगी आहे. तुम्ही उगा तिला दारेवर धरताय. आता तिला जेवायचं ना झोपायचंय. अगं लक्ष्मी, हळू, एवढी काय घाई लागली तुला? झोपायचंय मला. हो हो, सावकाश. अगं हळूहळू. अगं हळू हळू. अगं संपव. काय चाललंय याचं? झोपायचं म्हणले किती? पोलीस आहात ना, मग जरा ओळखायला पण शिका. ही सगळी घाई काय झोपायची नव्हती. उगा तुमचं काय बी असते बघा. चला तुम्ही बी बसा जेवायला. गोदक का बस तुम्ही. पक्क हिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे.